कोल्हापुरात पोलिसांकडून पत्रकार आणि कॅमेरामन यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडलाय। आज कोल्हापुरात ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळे याचं जंगी मिरवणूक काढून भव्य सत्कार करण्यात आला। यावेळी स्वप्नील कुसाळेच्या स्वागत मिरवणुकीचं वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकाराला आणि कॅमेरामन यांना जिल्हा पोलीस प्रमुख आणि DYSP सह पोलिसांनी धक्काबुक्की केली आहे। त्यामुळे कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने या घटनेचा ऐतिहासिक दसरा चौकात निषेध व्यक्त करण्यात आलाय। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून कोल्हापूरचं नाव या आंतरराष्ट्रीय पटलावर कोरणारे आपले कोल्हापूरचे सुपुत्र स्वप्नील कुसाळे यांचं आज कोल्हापुरात आगमन झालं। कोल्हापूरच्या परंपरेनं त्यांचं साजेसं इथं स्वागत जंगी रॅलीनं झालं। या रॅलीमध्ये सहभागी होण्याचं स्वतः जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं। त्यानुसार सर्व जनता जमली होती आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार, आमचे कॅमेरामन, फोटोग्राफर हे सगळं त्यांचं कर्तव्य बजावत असताना आज मात्र आम्हाला इथं वेगळा अनुभव मिळाला। गेल्या 25-30 वर्षाच्या आमच्या पत्रकारितेत कधी SP सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्यावर कधी हात उगारला नव्हता, पण त्यांनी आज आमच्यावर हात उगारला, पत्रकारांच्यावर हात उगारला, इतर पोलिसांनी सुद्धा हात उगारले, कॅमेऱ्यांची ढकलाढकल केली, महिला पत्रकारांच्यावर होमगार्डसारखे जाऊन गेले, महिला पत्रकारसुद्धा त्यांच्या तावडीतून निसटले। म्हणजे हा जो प्रकार झाला आहे हा खरोखर एक विचार करण्यासारखा आहे। पत्रकारितांना हा आमच्या धक्का पोहोचलेला प्रकार आहे आणि याचा आम्ही कोल्हापूरच्या पत्रकारांच्या वतीनं, कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने तर जाहीर निषेध करत आहोत।